नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे डेजा व्ह्यू. तर मंडळी, कधी आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी आपण कधी गेलेलो नसतो, तरीही ते ठिकाण आपल्याला पाहिल्यासारखं का वाटतं? समोरची व्यक्ती पहिल्यांदाच आपल्याला भेटलेली असते, तरीही आपण तिच्याशी यापूर्वी बोललेलो आहोत किंवा त्या व्यक्तीमध्ये काहीतरी संवाद घडलेला आहे असं आपल्याला का वाटतं? कधी-कधी तर पुढच्या काही सेकंदात काय होणार हे सुद्धा आपल्याला कळतं. म्हणजे त्याचा आपल्याला अंदाज येतो. तर मंडळी, या अनुभवाला म्हणतात डेजा व्ह्यू. पण प्रश्न हा आहे, हा मेंदूचा एक छोटासा भ्रम आहे, की आपल्या सिक्स्थ सेन्स म्हणजे 6व्या इंद्रियाशी याचा काही संबंध आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेजा व्ह्यूच्या या रहस्यमय अनुभवामागे विज्ञान, मानसशास्त्र किंवा अजून काही रोचक गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत. आणि हा जो सिद्धांत आहे तो मी अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, कल्पना करा, एखाद्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच गेलेला आहात. तुम्ही यापूर्वी कधीही त्या रस्त्यावर गेलेला नाही. आजूबाजूची माणसं सुद्धा नवीन आहेत. पण अचानक मनामध्ये एक विचित्र भावना निर्माण होते, की हे दृश्य मी याआधी कधीतरी पाहिलंय. आणि तुम्हाला त्या क्षणी वाटतं, की हा क्षण यापूर्वीच कधीतरी घडून गेला आहे. कधी-कधी एखाद्या व्यक्तीशी बोलताना सुद्धा असाच प्रकारचा अनुभव येतो. म्हणजे हा संवाद आपण यापूर्वी केलेला आहे आणि कधी-कधी तर पुढे काय घडणार याची क्षणभर कल्पना सुद्धा आल्यासारखं वाटतं. आणि हा जो अनुभव आहे त्याला डेजा व्ह्यू म्हणतात. मग आता हे डेजा व्ह्यू म्हणजे काय? त्या डेजा व्ह्यूचा आपल्या पुनर्जन्माशी काही संबंध आहे का? त्यामध्ये काही भविष्याची झलक आहे का? की खरंच काही आपल्या सिक्स्थ सेन्सची ही काही क्षमता आहे? का मग आपला मेंदूच आपल्याशी एखादा छोटासा खेळ खेळत आहे? चला आज आपण अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊ. तर मंडळी, डेजा व्ह्यू हा एक फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा साधा सरळ अर्थ असा आहे, की मी पाहिलेला आहे, याआधी घडून गेलेला आहे. म्हणजे आपण एखादी घटना पहिल्यांदाच अनुभवत असतो, पण ती आधीच घडल्यासारखी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आता उदाहरण घ्यायचं असेल तर एखाद्या शहरामध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच जात आहात आणि तिथे एखादा छोटासा रस्ता आहे, एका बाजूला दुकानं आहेत, समोर झाडं आहेत आणि लोक येत जात आहेत आणि हे दृश्य तुम्ही पहिल्यांदाच पाहत आहात. परंतु आपलं मन अचानक म्हणतं, की हे मी अगोदर पाहिलंय, हे सगळं मी अनुभवलंय. तर यालाच डेजा व्ह्यूचा अनुभव म्हणतात. डेजा व्ह्यू हा फारच असामान्य असा अनुभव नाही. अनेक लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी असा अनुभव आलेला असतो. विशेषतः तरुण वयामध्ये हा अनुभव अनेक वेळा येत असतो. अनेक तरुणांना याबद्दलचे अनुभव आलेले असतात. परंतु यामध्ये एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे डेजा व्ह्यूचा हा अनुभव प्रत्येक वेळी सारखा नसतो. म्हणजे काही लोकांना एखादे ठिकाण ओळखीचे वाटते, तर काही लोकांना याआधी काहीतरी संभाषण झालेलं आहे असं वाटतं. तर काहींना या घटनेची संपूर्ण परिस्थिती यापूर्वीच अनुभवलेली आहे असा अनुभव येतो. आता आपण पुढे बघूया, की या पाठीमागं म्हणजे डेजा व्ह्यूच्या पाठीमागं विज्ञानाचा काय संबंध आहे? याबद्दल विज्ञान काय सांगतं? याबद्दल एकच उत्तर नसलं, तरी पण संशोधकांनी काही शक्यता मांडल्या आहेत. म्हणजे मेमरी प्रोसेसिंग, म्हणजे आपला मेंदू सतत नवीन-नवीन माहिती साठवत असतो. कधी-कधी नवीन अनुभव आणि आधीची साठवलेली माहिती त्यामध्ये साम्य आढळतं. आणि त्यामुळे होतं काय, की आपल्या मेंदूला तो जुना अनुभव आणि तो नवीन अनुभव सारखाच वाटतो. त्यामुळे कधी-कधी जे आपण नवीन बघत असतो ना, ते अगोदर घडून गेलं आहे असं त्याला वाटत असतं. म्हणजे आपल्या मेंदूला. घटना जरी नवीन असेल, पण ही ओळखीची आहे अशी भावना निर्माण होते आणि आपल्याला वाटतं, की हे आधीच घडलं होतं. तर मंडळी, आपल्या मेंदूमध्ये स्मरणशक्तीबाबत अनेक भाग आहेत. त्यामध्ये हिपोकॅम्पस आणि इतर मेमरी रिलेटेड ब्रेन रिजन्स हे महत्वाची भूमिका बजावतात. आपण जेव्हा एखादी घटना अनुभवत असतो, तेव्हा मेंदू प्रक्रिया करत असतो. अनेक छोट्या-मोठ्या जी माहिती असते ती आपल्या मेंदूमध्ये साठवत असतो, निरीक्षण करत असतो. म्हणजे त्या ठिकाणची जागा, आवाज, आजूबाजूची परिस्थिती, प्रकाश किंवा त्या ठिकाणी येणारा वास, गंध ज्याला म्हणतो आणि त्या क्षणी आपल्या मनात निर्माण झालेल्या भावना, या सगळ्यांचा एकत्रित असा अनुभव तयार होतो. कधी-कधी या प्रक्रियेत काही थोडासा गोंधळ सुद्धा होतो. म्हणजे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जुळणं, तर नवीन अनुभवाला जुनी आठवण आल्यासारखं वाटणं. आता आपण याला साध्या भाषेत जर म्हटलं तर नवीन अनुभव आणि जुन्या आठवणींची भावना म्हणजेच डेजा व्ह्यू. म्हणजे ही सुद्धा एक शक्यता आहे. परंतु डेजा व्ह्यूचं संपूर्ण रहस्य अजूनही सुटलेलं नाही. आता याबद्दल एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा तुम्ही एखाद्या नवीन हॉटेलमध्ये गेलात. त्या ठिकाणी प्रवेश करताच तुम्हाला एखादा जिना लागला
जिन्याच्या बाजूला एखादी पिवळ्या रंगाची भिंत बघितली, समोर एक खिडकी आहे आणि बाहेर झाडं दिसत आहे आणि तुम्हाला अचानक वाटतं की हे दृश्य मी पाहिलेलं आहे, पण तुम्ही याआधी तिथे कधीही गेलेला नसता. कदाचित काही वर्षापूर्वी तुम्ही यासारखंच एखादं दृश्य पाहिलेलं असेल. म्हणजे कदाचित एखाद्या चित्रपटामध्ये किंवा कधी तुम्ही स्वप्नामध्ये किंवा एखाद्या फोटोमध्ये किंवा कदाचित तुमच्या मेंदूने त्या क्षणी जुन्या वेगवेगळ्या आठवणी एकत्रित केल्या असतील आणि त्यामधूनच ओळखीची भावना निर्माण झाली असेल. आता पुढचं बघूया की डेजा व्ह्यू आणि स्वप्नांचा काही संबंध आहे का? काही लोकांना डेजा व्ह्यूचा संबंध स्वप्नांशी जोडलेला वाटतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स्वप्नामध्ये एखादं ठिकाण बघितलं आणि काही महिन्यांनी तुम्ही तशाच प्रकारच्या एखाद्या ठिकाणी गेलात आणि अचानक वाटलं की हे मी स्वप्नामध्ये पाहिलं होतं. असा अनुभव खरोखर फार प्रभावी वाटू शकतो, परंतु इथेही सावध राहायला हवं. आपली स्वप्नामधील आठवण नेहमी अचूक राहतेच असं नाही. कारण घटना घडल्यानंतर मेंदू आधीच्या आठवणींशी त्याची तुलना करू शकतो आणि त्यामुळे दोन्ही गोष्टी सारख्या वाटू शकतात. म्हणून प्रत्येक डेजा व्ह्यूला भविष्यवाणी किंवा पूर्वसूचना मानू नये. त्यानंतर बघूया की डेजा व्ह्यू आणि सिक्स्थ सेन्सचा संबंध. डेजा व्ह्यू म्हणजे सिक्स्थ सेन्स आहे का? डेजा व्ह्यू आणि सिक्स्थ सेन्स यांचा संबंध असल्याचा कुठेही वैज्ञानिक पुरावा नाही. परंतु काही लोकांचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो. काही जण याला अंतर्ज्ञान म्हणतात, काही जण याला आध्यात्मिक शक्ती म्हणतात किंवा आध्यात्मिक अनुभव म्हणतात. तर विज्ञान त्यामागे मेमरी, परसेप्शन आणि ब्रेन प्रोसेसिंग या प्रक्रियांचा अभ्यास करते. म्हणून अनुभव नाकारण्याची गरज नाही, परंतु त्याला लगेच अलौकिक शक्ती किंवा अद्भुत अशी शक्ती हे नाव देण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बघूया की डेजा व्ह्यू आणि भविष्याची झलक. कधी कधी डेजा व्ह्यूच्या वेळी आपल्याला असं वाटतं की आता भविष्यातली काही गोष्टींबद्दल आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला अंदाज आलेला आहे. म्हणजे पुढे काय घडणार हे आपल्याला कळतं आहे. आता हा अनुभव खूप शक्तिशाली असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपला मेंदू सतत पुढे काय होईल याचा अंदाज लावत असतो. म्हणजे उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती बोलण्याआधीच तिचं पुढचं वाक्य आपल्याला समजतं. याचा अर्थ तुम्हाला भविष्य दिसलं असा होत नाही. कदाचित तुम्हाला त्या व्यक्तीच्या बोलण्याची पद्धत माहिती असावी, परंतु आपल्या मेंदूने आधीच अंदाज बांधला. त्याचप्रमाणे डेजा व्ह्यूच्या वेळीही आपल्याला भविष्याची झलक मिळाल्यासारखी वाटू शकते, परंतु याचा अर्थ भविष्य पाहण्याची क्षमता आपल्यामध्ये सिद्ध झाली असा होत नाही. तर आता हा डेजा व्ह्यू आपल्याला जास्त कधी जाणू शकतो? काही संशोधनामध्ये डेजा व्ह्यू वय, थकवा, तणाव किंवा स्मरण प्रक्रियामधील अभ्यास केला गेला आहे. काही लोकांना थकवा किंवा मानसिक ताण असताना डेजा व्ह्यूची झलक जास्त मिळालेली आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असतो आणि सामान्य डेजा व्ह्यू हा धोकादायक आहे असं सुद्धा मानण्याची काही आवश्यकता नाही. जर एखाद्याला डेजा व्ह्यू अशी परिस्थिती अधूनमधून होत असेल तर त्यामध्ये सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. जर अनुभव खूप वारंवार किंवा तीव्र स्वरूपाचे असतील आणि त्यासोबत इतर न्यूरोलॉजिकल लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण काही विशिष्ट अशा न्यूरोलॉजिकल परिस्थितीमध्ये असे संकेत किंवा अशी लक्षणं दिसू शकतात. म्हणून प्रत्येक अनुभवाला सिक्स्थ सेन्स समजण्याऐवजी गरजेनुसार वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. तर मंडळी, तुमच्यासोबतही कधी असं झालं आहे का? तुम्ही कधी एखाद्या नवीन ठिकाणी गेला आणि अचानक तुम्हाला हे बघितल्यासारखं वाटलंय का? किंवा एखाद्या व्यक्तीशी पहिल्यांदा बोलताना तो संवाद पूर्वी ऐकला आहे अशी भावना तुम्हाला निर्माण झाली का? आणि असं जर तुम्हाला जाणवलं असेल तर तुम्ही एकटे नाहीत. अशा गोष्टी अनेकांच्या बाबतीत घडत असतात. परंतु ह्या अनुभवामागे नेमकी काय आहे याचं पूर्ण उत्तर अजून विज्ञानाकडेही नाही आणि कदाचित त्यामुळे डेजा व्ह्यूचं रहस्य अजूनही कायम आहे. तर मंडळी, डेजा व्ह्यू म्हणजे काय? साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं, नवीन घटना आधीच अनुभवल्यासारखी वाटणं. तर मंडळी, तुम्हाला डेजा व्ह्यू म्हणजे काय, डेजा व्ह्यू बद्दलची सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर sixthsensemarathi.com या वेबसाईटवर जाऊन बघा. डेजा व्ह्यू बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या मराठी ब्लॉगची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.